नर्मदे मैया की जय। अध्यात्म मार्गावर चालताना गुरूंचे मार्गदर्शन जसे अनिवार्य असते, तसेच आपल्या सर्वांसाठी साक्षात नर्मदा मैया हीच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आपण जेव्हा तिची परिक्रमा करतो, तेव्हा ती केवळ एक नदी राहत नाही, तर आपल्या जीवनाचा उद्धार करणारी एक दैवी शक्ती बनते. साधकाने नर्मदा मैयेवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी, कारण तिच्या केवळ अस्तित्वानेच अशक्य गोष्टी शक्य होतात. अध्यात्मात वाटचाल करताना गुरूंचे जे स्थान आहे, तेच स्थान परिक्रमेत मैयेचे आहे. तिच्या कृपेविना खरे ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही, आणि शांतीविना आनंद मिळणे शक्य नाही. आपण मैयेची सेवा आणि तिचे नामस्मरण जेवढे अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला प्राप्त होत राहते. आई नर्मदेच्या सानिध्यात उच्चारलेल्या प्रत्येक नामात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे. इतर देवतांना शरण गेल्यास कदाचित आपल्याला ऐहिक संपत्ती आणि समृद्धी मिळेल, मात्र नर्मदा मैयेला अनन्यभावे शरण गेल्यास ती आपल्याला साक्षात भगवंताचीच प्राप्ती करून देते. तिचे जल आणि तिचे तट म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय. जन्मदाते आईवडील आपल्याला केवळ हे शरीर आणि अन्न देतात, मात्र नर्मदा मैया आपल्याला आत्मोद्धाराचे खरे ज्ञान देते. मैयेच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने किंवा तिच्या पावन स्पर्शाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होते आणि तिच्या कृपाशीर्वादाचा वर्षाव होतो. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी आपल्याला नर्मदा भक्ती नावाच्या पात्राची आवश्यकता असते. जगातील इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा मैयेचे चरणकमल हीच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ती आपल्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करून अंतर्मन प्रकाशमान करते. तिने दिलेल्या संकटांनाही तिची आज्ञा मानून स्वीकारणे हीच तिची खरी सेवा होय. तिच्या कृपेने अगदी अज्ञानी व्यक्तीचेही भले होते. पित्याकडून मिळालेला हा जन्म कदाचित व्यर्थ जाऊ शकतो, पण नर्मदेच्या कुशीत मिळालेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही. जोपर्यंत आपल्याला नर्मदा तत्वाचा खरा अर्थ समजत नाही, तोपर्यंत जप, तप किंवा तीर्थाटन हे सर्व केवळ सोपस्कार ठरतात. आपली मैयेवर अढळ श्रद्धा असेल तर जगातील कोणतीही शक्ती आपला पराभव करू शकणार नाही. ती अत्यंत कृपाळू आहे, म्हणूनच ती आपल्याला ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवते. आपण कोणत्याही प्रसिद्धीची किंवा संपत्तीची अपेक्षा न ठेवता तिची सेवा करावी. केवळ तीच आपले प्रारब्ध पालटण्याचे सामर्थ्य ठेवते. जे ज्ञान मिळविण्यासाठी ऋषीमुनींना वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते ज्ञान मैयेच्या सानिध्यात राहून क्षणार्धात मिळू शकते. तिची सेवा आणि परिक्रमा केल्याशिवाय तिच्या पूर्ण कृपेची प्राप्ती होणे कठीण आहे. तिच्यापुढे कोणतेही पद किंवा वैभव श्रेष्ठ नाही. तिच्या नामाचा जप करणाऱ्याचीच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक उन्नती होते. तिच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक जीवनातील अडचणीही दूर होतात. या विश्वात आपल्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे नर्मदा मैया होय. तिच्या शब्दांवर, तिच्या प्रवाहावर आणि तिच्या लीलेवर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, तोच साधक या संसार सागरात निर्भयपणे प्रगती करू शकतो. जगातील कोणत्याही प्रेमाची तुलना नर्मदा आणि तिच्या भक्तामधील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही. शेवटी ज्याच्या मनात परिक्रमेची खरी तळमळ असते, त्याला नर्मदेची कृपा आपोआप मिळते. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, फक्त तिच्यावर संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. ती स्वतःच आपल्याला तिच्या चरणाशी येण्यासाठी पात्र बनवते. नर्मदे हर